नाशिकच्या येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलनं 3 जागा जिंकल्यात, तर एका जागेवर अपक्षानं बाजी मारली। प्रहार संघटना आणि अपक्षाने सर्वसाधारण जागेवरील अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली होती। विजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत। 10 ते 14 जानेवारी दरम्यान मोदींचा हा दौरा असेल। लोकसभा निवडणुकीआधी होणारा हा दौरा महत्त्वाचा आहे। पंतप्रधान मोदी सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या अक्षता सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे। सोबतच मोदींच्या हस्ते 15,000 घरकुलांचंही वाटप होईल। कुणबी नोंदींसंदर्भातला न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल सादर करण्यात आलाय। निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दुसरा आणि अखेरचा अहवाल सादर केला। आता मुख्यमंत्री या सभागृहात हा अहवाल मांडतील, तर आता सरकारनं मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा अशी मागणी जरांगींनी केली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीनं दिलेला दुसऱ्या टप्प्याचा अहवाल मंत्रिमंडळ समितीनं स्वीकारलाय। शिंदे समितीनं हा अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील निवासस्थानी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीत अहवाल स्वीकारण्यात आला। एकीकडे शिंदे समितीनं मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला अहवाल मंत्रिमंडळ उपसमितीनं स्वीकारल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड बैठक पार पडली। सरसकट कुणबी नोंदीबाबत भुजबळांनी संशय व्यक्त केलाय, त्यामुळे या बैठकीत त्या अनुषंगानं काय चर्चा झाली याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मराठा आरक्षण हे केंद्राच्या हातात असून त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल अशी प्रतिक्रिया सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीनंतर माजी खासदार संभाजी राजेंनी दिली। याबाबत संसदेत आवाज उठवण्यासाठी खासदारांनी ठराव केल्याची माहिती राजेंनी दिली। सरसकट कुणबी दाखल्यावरून सरकार आणि जरांगे पुन्हा आमनेसामने आलेत। सरसकट कुणबी दाखले देणं शक्य नाही असं विधान मंत्री गिरीश महाजनांनी केले, तर मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या तज्ज्ञांनी लिहून दिले की सरसकट मराठा आरक्षण कायद्यात बसतं। शिंदेंनी शब्द पाळावा असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। जरांगेंची 23 डिसेंबरला बीडमध्ये सभा होती। जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम 24ला संपतोय, त्यामुळे या सभेत जरांगे सरकारला काय इशारा देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। विकासाचा ध्यास म्हणजे